तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं आहेत आणि त्यांना शाळेमध्ये ट्राय कलर फूड ॲक्टिव्हिटी दिल्या असेल आणि नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की ट्राय कलरमध्ये काय द्यायचं, जो पदार्थ असा बनायला पाहिजे की जो आकर्षक दिसायला पाहिजे, खायला तितकाच स्वादिष्ट आणि पौष्टिक असला पाहिजे आणि शक्यतो त्याच्यामध्ये नैसर्गिक रंगाचाच वापर केला पाहिजे. तर त्यासाठी काय करावं असे पदार्थ सुचत नसतील तर साधा सोपा आपला हा डोसा, ह्या डोशापासून आपण 3 रंगाचे डोसे बनवू शकतो. यासाठी लागणारं डाळ तांदूळ धुवून चांगलं भिजत घातलं, संध्याकाळी त्याचं वाटण करून घेतलं, नंतर सकाळपर्यंत ते छान फर्मेंट झालं होतं. आता ह्याच्यापासून आपल्याला 3 रंगाचे डोसे बनवायचे आहे. सगळ्यात आधी काय करायचं तर हे बॅटर 3 विभागामध्ये विभागून घ्यायचं. आता पहिला रंग आपला केशरी असणार आहे. तर केशरी रंगासाठी मी इथे गाजर वापरला आहे. गाजर थोडंसं छान वाफवून घेतलं आणि मग त्याची गाजरची प्युरी काढली आहे. गाजराने आपला डोसा एकदम मऊ होतो, पौष्टिक सुद्धा आहे आणि रंग सुद्धा खूप छान येतो. दुसरा रंग पांढरा, तर तर यासाठी वेगळं करण्याची काही गरज नाही. आहे ते डोसा बॅटर साधंवालं पांढऱ्या रंगाचं आपण इथे वापरायचं आहे आणि पांढऱ्या रंगाचा डोसा आपण काढून घ्यायचा. आता डोसा टाकल्यानंतर छान तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूंनी छान असे डोसे भाजून घ्यायचे आहेत. तिसरा रंग आहे सगळ्यात सुंदर असा हा हिरवा रंग. तर त्यासाठी आपल्या इकडे खूप सारे ऑप्शन आहेत. तर त्यामध्ये मी इथे पालकची प्युरी करून वापरली आहे आणि मस्त हा हिरव्या रंगाचा हा पालकचा डोसा सुद्धा तयार करून घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या मिक्स डाळी आणि तांदूळाचं प्रमाण आणि वापरण्यात आलेल्या भाज्या याचा लॉंग व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे. तर तो चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि ही ट्राय कलर ॲक्टिव्हिटी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा. आणि जाता जाता चॅनलवरती अजून नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स करा.